आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तीची गोष्ट, ज्यांनी सायकलवरून एका छोट्या कल्पनेची सुरुवात केली आणि तीच कल्पना पुढे जाऊन भारतातील प्रत्येक घरात पोहोचली. ही गोष्ट आहे निरमा पावडरची. पण ही फक्त एका पावडरची गोष्ट नाही, तर एका वडिलांच्या भावना, संघर्ष आणि यशाची कहाणी आहे. एका मुलीच्या आठवणीने सुरू झालेला हा प्रवास कसा बनला करोडोंचा व्यवसाय? चला जाणून घेऊया. गुजरातमध्ये एका छोट्याशा गावात एक साधं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात जन्म झाला एका मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा, करसनभाई पटेल. लहानपणापासूनच करसनभाईंना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्यांनी शिक्षण घेतलं आणि रसायनशास्त्राचं ज्ञान मिळवलं. पुढे ते सरकारी नोकरीला लागले. नोकरी ठीक होती, पण त्यांच्या मनात नेहमी एक विचार असायचा, सामान्य माणसासाठी कमी किमतीत चांगली वस्तू तयार करता येईल का? त्या काळात भारतात कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर खूप महाग होत्या. श्रीमंत लोक तर त्या वापरायचे, पण सामान्य कुटुंबांना त्या परवडत नव्हत्या. त्यामुळे अनेक लोकांना साधा साबण वापरावा लागायचा. करसनभाईंना वाटलं, जर मी अशी पावडर बनवली जी स्वस्त असेल आणि चांगलीही असेल, तर अनेक लोकांना त्याचा फायदा होईल. ते नोकरी करत असतानाच घरी छोट्या जागेत प्रयोग करू लागले. अनेक वेळा प्रयत्न केले, चुका झाल्या, पण त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांनी एक अशी कपडे धुण्याची पावडर तयार केली, जी कमी खर्चात बनत होती आणि सामान्य लोकांना परवडणारी होती. पण या पावडरला नाव काय द्यायचं, हा प्रश्न त्यांच्या मनात होता. तेव्हा त्यांच्या आयुष्यातील एक भावनीय आठवण त्यांच्या डोळ्यांसमोर आली. त्यांची लाडकी मुलगी निरुपमा. तिच्या आठवणीने त्यांच्या मनात एक नाव आलं, निरमा, जिचा अल्पवयातच मृत्यू झाला होता. आणि अशा प्रकारे एका मुलीच्या आठवणीने एका मोठ्या स्वप्नाचा जन्म झाला. निरमा पावडर तयार झाली होती, पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. करसनभाईंनी विचार केला, फक्त वस्तू बनवून उपयोग नाही, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्या काळात मोठ्या कंपन्यांच्या महागड्या पावडर बाजारात होत्या. एका छोट्या व्यक्तीने तयार केलेली स्वस्त पावडर लोक का घेतील, हा मोठा प्रश्न होता. पण करसनभाईंनी हार मानली नाही. ते सकाळी नोकरी करायचे आणि वेळ मिळाला की स्वतः सायकलवरून निरमा पावडरच्या छोट्या पाकिटांची विक्री करायला जायचे. ते घराघरात जाऊन लोकांना सांगायचे, ही पावडर स्वस्त आहे, पण कपडे चांगलेच स्वच्छ करते, एकदा वापरून बघा. सुरुवातीला अनेक लोकांनी विश्वास ठेवला नाही. काहींनी नकार दिला, पण ज्यांनी वापरली त्यांना तिची गुणवत्ता आवडली. हळूहळू लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, एक नवीन पावडर आली आहे, कमी पैशात चांगली आहे. करसनभाईंनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. त्यांचा उद्देश फक्त पैसे कमावणे नव्हता, तर सामान्य कुटुंबांना परवडणारी चांगली वस्तू देणे हा होता. निरमा पावडरची मागणी वाढू लागली. छोट्या घरातून सुरू झालेला हा व्यवसाय आता मोठा होऊ लागला. पण अजून एक मोठं आव्हान बाकी होतं. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करायची होती आणि निरमाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं होतं. करसनभाईंची मेहनत आता रंग दाखवू लागली होती. सायकलवरून घराघरात विकली जाणारी छोटी पावडर आता हळूहळू एक मोठं नाव बनत होती. निरमा पावडरची खास गोष्ट म्हणजे ती सामान्य लोकांच्या बजेटमध्ये होती. त्या काळात महागड्या पावडरच्या तुलनेत निरमा कमी किमतीत मिळत होती. त्यामुळे अनेक कुटुंबांनी तिला पसंती दिली. करसनभाईंनी जाहिरातीच्या माध्यमातून निरमाला लोकांपर्यंत पोहोचवलं. पांढऱ्या फ्रॉकमध्ये फिरणारी निरमा गर्ल ही प्रतिमा लोकांच्या मनात बसली आणि घराघरात निरमा ओळखली जाऊ लागली. एक छोट्या कल्पनेपासून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या उद्योगात बदलला होता. ज्यांनी कधी सायकलवरून पावडर विकली होती, त्याच व्यक्तीने मेहनत, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर एक मोठा ब्रँड उभा केला. या प्रवासामागे फक्त व्यवसाय नव्हता,
तर एका मुलीच्या आठवणींमधून जन्मलेली भावना होती. निरुपमाच्या नावाने सुरू झालेली निर्मा आजही लोकांना मेहनत आणि स्वप्नांची ताकद सांगते. या कथेचा संदेश: सुरुवात कितीही छोटी असली तरी मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळू शकते. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.